नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समईसाठी सुंदर असं कमळ आसन तयार केलेलं आहे आणि ते कसं स्टिच करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि हाईप सुद्धा करा असेच नवीन माझे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इथे पहिल्यांदा मी पाकळ्यांचं कटिंग करून घेणार आहे। त्यासाठी डबल फोल्ड पेपर घेतला आणि त्याला खालून एकसारखं कट केलं। इथे आडवं मार्किंग केलं आहे 1.5 इंच आणि उभं मार्किंग केलेलं आहे 4.25 इंच। त्याचं सेंटर मार्किंग केला, सेंटर पासून 2.25 इंचवर मार्किंग केलं आणि इथे पाकळीचा शेप देऊन घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घेतलं। तर हे असं पाकळीचं कटिंग झालेलं आहे। आता इथे मी पेपर पेस्टिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पाकळीचा आकार ठेवलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे। तर साइडने मी अगदी एक लाईनचं एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे। अशा भरपूर पाकळ्या मी पेपर कॅनव्हासवर कट करून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता। आता हे आपल्याला स्टिक करून घ्यायच्यात कपड्याला आणि त्याचं कटिंग करून घ्यायचं। तर कपड्याला त्याची जी चमकदार बाजू आहे ती ठेवायची आहे कपड्याच्या बाजूकडे आणि वरतून इस्त्री फिरवायची, म्हणजे ते त्याला स्टिक होऊन जातं। जी चमकदार बाजू आहे ती कपड्याला चिकटली जाते। तर अशा मी सर्व पाकळ्या इथे कट करून घेतलेल्या आहेत। आता खाली एक साधं कापड घेतलेलं आहे, दुसरं सेम फॅब्रिक मी वापरलेलं आहे। त्याच्यावर ही पाकळी ठेवली आणि कडेने स्टिच करून घेतलं एक पेअरचं मार्जिन ठेवून। त्याला छोटे छोटे कट देऊन घेतले आणि हे सरळ करून घेतलं। त्याच्यानंतर त्याचं टोक जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे एखाद्या टोकदार वस्तूने आणि एकसारखा पाकळीचा शेप करून घ्यायचा आहे। आता खालच्या बाजूने ह्याला स्टिच करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल खालच्या बाजूने ते कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर हे फोल्ड करायचे। जी कॅनव्हासची बाजू आहे ती आतमध्ये जाईल अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि इथे 1/2 इंचचं मार्जिन ठेवून एक टक्स देऊन घ्यायचं आहे सेंटरपर्यंत। तर अशी ही पाकळी तयार होते आपले। अशाच सर्व पाकळ्या मी तयार करून घेणार आहे। आता एक नॉन वूवनचा कपडा घेतलाय, त्याच्याऐवजी तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता। त्याच्यावर खणाचा एक सर्कल मी कट करून ठेवलेला आहे, उलटा ठेवायचा आहे तो आणि कडेने 1/2 इंचचं मार्जिन ठेवून संपूर्ण राऊंडवर शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राचं कट करायचे आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। ह्या सर्कलचं डायमीटर आहे 5.25 इंच, म्हणजे 5 इंचाचा सर्कल आपला शिवून तयार होईल। नॉन वूवनला छोटा कट देऊन घ्यायचा आणि तिथून हे सरळ करून घ्यायचे सर्कल सरळ केल्यानंतर त्याच्या एखाद्या टोकदार वस्तूने जे व्यवस्थित साईड आहेत त्या राऊंड करून घ्यायच्यात। तर असा 5 इंचचा हा राऊंड आपला तयार होतो। त्याला असं फोल्ड केलं आणि सेंटरचं मार्किंग केलं। आता ज्या पाकळ्या तयार केल्यात आपण त्या उलट्या बाजूला ठेवून लावून घ्यायच्या आहेत। लावताना इथे एकसारखं मार्जिन पकडत त्या लावून घ्यायच्या आहेत। याला मी डबल लेअरचं बनवणार आहे, तर पहिला हा लेअर लावून झाल्यानंतर आपल्याला दुसरा लेअर सुद्धा लावून घ्यायचा आहे। तर आता 2 पाकळ्यांच्या मध्ये एक अशी पाकळी आपल्याला लावायची आहे इथे। तर सेम त्याच पद्धतीने ह्या सर्व पाकळ्या मी लावून घेतलेल्या आहेत। बघू शकता खूप सुंदर असं हे फूल तयार झालेलं आहे। एक्स्ट्राचे दोरे कट करायचे आणि शक्यतो मॅचिंगचाच दोरा ह्याच्यासाठी वापरायचा आहे। आता एक फोम शीट घेतलेली आहे, त्याच्यावर एक अस्तर ठेवलेलं आहे आणि एक खणाचं कापड आहे ते उलटं ठेवलेलं आहे। तर ह्याचं माप आहे 8 बाय 8 इंच। इथं थोडीशी जागा ठेवायची आहे, बाकी सगळीकडून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून। तर बघू शकता इथं थोडी जागा मी शिल्लक ठेवली आणि हे स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचे, कॉर्नर सुद्धा कट करायचे आहेत आणि जी एक्स्ट्राची जागा आपण ठेवली होती तिथून हे सरळ करून घ्यायचे। कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे त्याचे। त्याच्यानंतर जी ओपन जागा होती इथे ठेवलेली तर ती पण स्टिच करून घ्यायची, बंद करून घ्यायची ती। आता हा आपला स्क्वेअर पीस खालचा तयार झाला बेसचा, त्याला मी कडेने लेस लावून घेतलेली आहे। तर लेसवर इथं डबल शिलाई तुम्हाला करायची असेल तर करू शकता, मी सिंगलच दिलेली आहे। लेस लावल्यामुळे त्याचा लुक छान येतो।
जिथं एंड होते तिथं थोडीशी लेस फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे। तर असा आपला स्क्वेअर तयार झाला खालचा बेसचा। आता स्क्वेअरचा सेंटर पॉईंट आणि फुलाचा सेंटर पॉईंट एकमेकांवर ठेवून त्याला पिन लावून घ्यायची आणि जसा आकार आहे गोल फुलाचा आतला सर्कलचा त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं इथे। त्याच्यानंतर त्याच्यावर एक छान अशी लेस लावून घेतलेली आहे मी। तर लेसला इथे पाहिजे असेल तर डबल शिलाई द्यायची आहे। मी डबल शिलाईच दिलेली आहे आणि इथे थोडा मिसमॅच धागा दिसतोय तर तो मी काढून घेणार आहे नंतर। तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं हे कमळ आसन तयार झालेलं आहे। याचं कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने। याच्या आधी सुद्धा मी 2-3 प्रकारचे कमळ आसनचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते बघा। असं हलक्या हाताने फक्त ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, बरोबर त्या पाकळ्या उभ्या राहतात। तर सुंदर असं हे ट्रेंडिंगमध्ये असणारं कमळ आसन अगदी सोप्या पद्धतीने कसं स्टिच करायचं हे सांगितलेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर फायनल लुक बघू शकता तुम्ही कसा आला आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की तयार करून बघा। धन्यवाद।